माझ्या वडिलांनी मला वाटतं त्याला सुचवलं की तू पेटीवादक हो. साथ करणारे पुष्कळ झालेत, पण गोविंदराव टेंब्यांच्या नंतर सोलो वादक आणि संगीत दिग्दर्शक असे कोणी झाले नव्हते. आणि ते रेडिओच्या नोकरीतून संध्याकाळी असे आमच्याकडे आठवड्यातून 3-4 वेळा तरी यायचे. बऱ्याच वेळा पुलंचा मुक्कामी असायचा. आणि मग तेव्हा 8-8:30 वाजता जेवढं झाली की पुलंच्या गप्पांचा भट रंगायचा. सुनीताबाई असायच्या. तर त्याचे अनेक संस्कार माझ्यावर झाले. आणि जसं ती रामूभैया दात्यांची कविता आहे, आपल्या भिन्न करंदीकरांची कविता आहे रामूभैया दात्यांच्यावर. ती रामूभैया दाते तन्मय झाले की एखाद्या गोष्टीत इतकं तन्मय व्हायची की सगळं सर्वस्व त्या क्षणाला किंवा त्या घटनेला अर्पण करायला तयार असायचे. उर्दू शायरीचा तो परिणाम. परवाने का मकसद क्षमा पर मर मिटना ही होता है. नुसतं भोवती तो टाइमपास करत नाही जसे आजकालचे रोमिओ करतात. तर मग पुलांना मी सांगितलं होतं की त्यांनी सुरेश भटांच्या प्रस्तावनेत लिहिलं होतं की गझल हे वृत्त नसून वृत्ती आहे. तर मी म्हणलं होतं की ही वृत्ती बरीचशी त्यांच्या धर्मातून आलेली आहे. जिहाद करणं हा जो भाग आहे, म्हणजे त्याच्याकडे सर्वस्व देणं. म्हणून आपल्याकडे काही बालकवी किंवा माधवराव पटवर्धनांनी काही आत्महत्येचे विचार आणले नाहीत, आत्मसमर्पणाचे विचार आणले नाहीत. ते आपले झुरत बसले प्रयत्न करतात. मवाळ होते, जहाल नव्हते. पण प्रत्यक्षात पुलं तसेच होते. ते कुणाना कुणाला तरी भारावले असायचे. कधी विनोबा, कधी कवी अनिल माडगुळकर विशेषतः, कधी बाबा आमटे, कधी बालगंधर्व, कधी कुमारजी. आणि ते इतकं रसाळ त्यांच्या गुणवर्णनं त्यांची करायची की आपण त्या त्या व्यक्तींच्या प्रेमात पडावं. कधी कधी कोणाच्या तरी ढोंगी वर्तणुकीची किंवा वागणुकीचा बुरखा फाट अगदी जरा सुरसुरी यायची ते फाटण्याची. पण ते मग अशी म्हणालो करंदीकरांची कविता आहे रामूभैया दात्यांच्यावर. सारे तिचेच होते सारे तिच्यासाठी. यार काय सांगू तुम्हाला वामनराव. सारे तिचेच होते सारे तिच्यासाठी. आम्हीही त्यात होतो खोटे कशाचं बोला असं खाजगीत म्हणायचे. तसं मी आपलं तिथे होतो. या सगळ्या घटना घडत होत्या तेव्हा होतो. आणि आज या वास्तूत बसल्यावर मलाही एहसास झालाय की ह्या सगळ्या काही ऐतिहासिक सत्यच माझ्या तोंडातून प्रकट होणार आहेत. कारण हा इतका जुना इतिहास झाला. तर एकदा तर त्या काळी मला आठवत आहे ते माडगुळकरांच्या मुळे फार भरवलेले होते. कारण चित्रपट व्यवसायात सुद्धा माडगुळकर त्यांच्या जवळ होते. आणि पुलंनी इतकी त्याच्यात कुरघोडी केली होती, म्हणजे कथा, पटकथा, संगीत दिग्दर्शन, अभिनय, की हा आमची पाला आता उठवणार की काय अशी चिंता माडगुळकरांनी खाजगीत व्यक्त करून दाखवली होती. सबकुछ देशपांडेचं होतं. पण त्यांच्या काही काही ओळी ज्या त्या पती पत्नींना आवडायच्या त्या माझ्या डोक्यात अजूनही वास करून आहेत. एक त्यातली गोष्ट एकच ओळ होती. ती विरहिणी पोळलेली आहे विरहानी, आणि ती म्हणते काजवा उगाला हवी तो दिवा. बस एवढंच. काजवा उगाला हवी तो दिवा. तर तिला त्याचा त्रास होतोय. हा कशाला उगीच दिवा लावतोय. शांत प्रकाशहीन असं तरी बसावं, म्हणजे सगळं वातावरण संथर आहे. नंतर त्यांची सिनेमातली गाणी. मी पाऊले पाहते दारात थांबलेली, ये अंगणात छाया आधीच लांबलेली. किंवा ते त्या कड्या कुरकुरतात बघा, खेड्यामधले घर कौलार, आठवणीच्या आधी जाते तिथे मन. काय काय चाललंय नाही तिकडे काहीतरी व्यवस्था. आठवणीच्या आधी जाते तिथे मनाचे निळे पाखरू, खेड्यामधले घर कौलार, झोपाळ्यावर अभंग कातर आणि लागती कड्या कुरकुरू. असे अगदी परपाठीतले नसलेले शब्द माडगुळकर किती छान आणायचे असं त्यांचं वर्णन झालं असेल. नंतर एक कविता त्या दोघांना फार आवडायची, विशेषतः सुनीताबाईंना. एकतर काय, सुनीताबाईंचा विचार मला आयसोलेशननी करता येत नाही. मी जेव्हा जेव्हा भेटलो होतो त्या या पती पत्नींनाच भेटलो. एक त्यांची जत्रेवरची कविता होती.
मला वाटतं ती कुठल्या तरी चित्रपटाकरताच लिहिलेली असावी आणि तो चित्रपट पुढे झाला नाही प्रसिद्ध. जत्रेचे रात्री अशी ती कविता आहे. कला आवडी म्हणा का काय म्हणाय. डफते म्हण्यांची गरमजा हली कडा अडवून कातडी पुढे ये सौगाड्या सौंगडी. डफते म्हण्यांची गरमजा हली कडाडून कातडी पुढे ये सौगाड्या सौंगडी. शीळ चढवणी केली त्याने कल्लोळावर कळी. पोचला शिगेला श्रोत्यांचा अनविस्मय. वाजले चाळ अन तालावर थकत आहे. लचकत येई छोकरी छेलाटी गोलछडी. अंगलट भुवई समवाकडी. आणि श्रोत्यांची स्थिती, कुणी गालावरच्या खळीत बसले दडून, कुणी ओठ चावले आबोलेच कडकडून. खमिजावरी तो कोणी ठसवली तिच्या चोळीची खडी. आणि शेवटी मांडवकर म्हणतात, कुणी कातरेली काकडी. अगदी म्हणजे उपासाला खिचडी बरोबर करतात तसा पदार्थ त्यांनी इथे कुठे आणला, पण त्या दोघांना फार आवडायचं. आता काकडी कोचवतात किंवा किसतात. आता मला वाटलं की अगदी चिरली भाजी आंबाडी असं करण्यापेक्षा माडगुळकरांनी काकडी करणार किंवा मी असतो तर म्हटलं होतं कुणीतरी बोटात तिला सहज फिरवली अंगठी. ही जास्त चांगलं झालं असतं. पण मला असं आम्ही काय त्याला म्हणतात परपोष्ट असणारा एक बाणगुळ आहे. इतर कोणी छान लिहिले की ते आणि छान करता येईल असं मला घरी बसल्या उगीच वाटतं. मूळ कविता त्या माणसाने लिहिलेली असते. तर कोणी फिरवली सहज अंगठी हे चांगलं आहे. अगदी काकडी पण तेव्हा काकडी आली कुठून नाही का, पण हे त्यांना फार आवडायचं. अनिलांच्या कवितांनी ते फार भराले होते. पुलंनी त्यांच्या उमेदीच्या काळात. इको कमी करा ना. हा बंद आहे का? हा हा हा. हॉल घुमतोय, आवाज घुमतो थोडासा. हो पण मी परवा नाही ना. नाबाया त्यांचे ऐकता घुमतो ग पारवा आई मला नेसव शालू नवा. असं मराठी कवितेत परवा आलेलं आहे. तर पुलंनी त्यांच्या उमेदीच्या काळात अनिलांच्याच कविता केल्या. गगनी उगवला सायंतारा बाई या पावसानं. मी इथे 2 कविता वाचणार आहे. एक मला वाटतं सुनीताबाईंना जरा त्या जवळ नेणारी आहे आणि दुसरी माझ्या जवळ नेणारी आहे. त्यातली पहिली कविता आहे अनिलांची. अनिल आणि सुनीताबाई यांचं एक वेगळंच नातं होतं. एकतर मिसेस देशमुख आणि अनिल हे साडू आणि ते माहेरच्या दोघांच्या बायका जयवंत म्हणजे कुसुमावती आणि लीनाताई. तर म्हणजे अनिलांच्या बाजूचे हे 4 सवंगडी आणि पुलं एकटे असं थोडंसं ते असायचं. आणि ती लिहिलेली कविता अनिलांनी ओढ. हा त्याच्यावरती गंमत सांगतो. ती सुनीताबाई त्यांचा कल कसा होता की कुमारिनी जेव्हा जरा मध्यम जरा मध्यम जोरात आहे जरा.
आमच्या म्हणण्याची मजा नाही. आम्हाला कुठे एवढं गाणं गाता येतं, इतक्या हरकती, आमचं कुठे असा स्वर लागतो, पण आमच्या म्हणण्यातली मजा नाही. तुम्ही त्यांना म्हटले कसं तुम्ही म्हणता आप्पा, त्यांचा मध्ये स्नेह होता, आता कोणाला विश्वास वाटणार नाही. ते म्हणले त्याचं काय आहे, ते चला च म्हणायचे बरं का, थोडे वरणातली इकडची विदर्भातली असल्यामुळे ते ऐकली नाही का आमची कविता, असं त्यांचा उत्साह होता. आज अचानक, आज अचानक नाही, आज अचानक गाठ पडे, आज अचानक गाठ पडे, भलत्या वेळी भलत्या मेळी, भलत्या वेळी भलत्या मेळी, सदा असा संकोच नडे, निसटून जाई संधीचा क्षण, सदा असा संकोच नडे. त्यामुळे त्यांना जगन्नाथ दिन दिंदा हे काही सुनीताबाईंना आणि अनिलांना पटलं नव्हतं. पण आता कुमारला कसं बोलायचं असं त्यांचं म्हणणं होतं. पण ही त्यांची ओढ नावाची जी कविता आहे ही सुनीताबाईंच्या व्यक्तिमत्वाला जरा साजेशी असं मला वाटतं. ओढ तुझी लपवून ठेवीन मी, याला कुमारजींनी चाल लावण्याचा प्रयत्न केला होता. ओढ तुझी लपवून ठेवीन मी, ओढ तुझी लपवून ठेवीन मी. पण ते अर्धवट राहिलं. पण ती कविता अशी आहे, ओढ तुझी लपवून ठेवीन मी, मीन कधी वातायनी बसुनी, वाट तुझी पाहीन न्याहाळीत. मीन कधी वातायनी बसुनी, वाट तुझी पाहीन न्याहाळीत. सांज वाद उजळून अंधारी, उगीच स्नेह नच जाळीत राहील. ओळखीची जर पारख असली, तरत तुझ्या सन्निध येईन मी, ओढ तुझी लपवून ठेवीन मी. हे बघा सुनीताईंच्या स्वभावाशी थोड्याची धागेदोरी जवळ जातात. मी नज दृष्टी तुझला पाहून, कावरी बावरी होऊ देईन. धडधड हृदयाची थांबवणी, घेईन मी मजला सांभाळून. अंतरीचा मधुभाव कधीही न तुझला सुचविन, कळू देईन मी. तर मी असं म्हणतो, अंतरीचा मधुभाव कधीही नकुणा मी कळू देईन मी, ओढ तुझी लपवून ठेवीन मी. मजला जरी कळते माझे मन, तुझे न अजूनी जाणवते पण. तुझे वेगळेपण मजसाठी ना, तोवरी मीही जनसाधारण. प्रकाश जोवरी निश्चित न दिसे, अंधारच पाहित राहीन मी, ओढ तुझी लपवून ठेवीन मी. अनिलांचंच लिहिलेलं आहे. जुनी आर्य गणवृत्त आणि मात्र गणवृत्त जोशी, त्याचे जे तरन्नुम असते ना, त्याच्या सगळं त्यांना पाठ होत्या. त्याचं 1.5-2 तासाचं रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्या मुक्त छंदाला एक वजन आहे. सारेच दीप कसे मंदावले आता, ज्योती विझू विझू झाल्या, की झड घालून प्राण जावे पतंगाने, असे तेज कुठेच नाही. याला एक वजन आहे. असा उशिरा आलेला पाऊस तळ हातावर झेलून घ्यावा. बऱ्याचशा नवकवींच्या मीटरमध्ये न लिहिण्याच्या प्रतिभेला त्यांचा तो जुना अभ्यास नाही एवढंच जाणवतं. तसं मी थोड्याच कविता लिहिल्या तर कुठे काय थोडे झाले, मी थोड्याच कविता लिहिल्या तर कुठे काय थोडे झाले, इतक्या लिहिल्या गेल्या हातून हेच काय थोडे झाले. कवितेचे शीर्षक काय झाले. खूप लिहिल्या असत्या तर असते काय खूप झाले. म्हटले असते कोणी केव्हा पुढे काय खूप झाले.
4-2 आवडत राहतील हेही काय कमी झाले, बाकीच्या शोधत राहा तेही काय कमी झाले. होऊन गेले थोर कवी, फोटो लावलेले आहेत पुस्तकाकडे. होऊन गेलेले थोर कवी त्यांचे काय पुढे झाले, तेच माझे असते तेच माझे आज आहे असते जे काय पुढे झाले. कधी सहज दाद दिलीत एवढे मात्र बरे झाले, कधी सहज दाद दिलीत एवढे मात्र बरे झाले. तुमचे आमचे नाते निदान तेवढ्या पुरते खरे झाले. तसं काय माझ्या सांगीत किंवा काव्यात्मक वासनाच्या फार तीव्र आणि समाजघातक तर निश्चित नाहीये. मी आपला आपल्यात मस्त असतो आणि मी खुशीत आहे. आपण तसेच होते. पण सुनीताबाईंना बरं का गाणं ऐकणं हे उरकून टाकण्याची गोष्ट होती आणि त्यातल्या विशेषतः शब्दार्थात काही गल्लत असेल, थोडंसं मागे पुढे असेल. आणि आमच्या शास्त्रीय संगीत हे शब्दप्रधान संगीत नाहीये. गवई जे लोक होते त्यांचं बहुतेक वास्तव्य रेड लाईट एरियामध्ये असायचं किंवा जॉईंट फॅमिलीजमध्ये असायचं. त्यांना कोणी बाहेरच्या ज्ञातीमधले लोक मध्ये ज्ञातींशी त्यांचा रोटीबेटीचा व्यवहार होत नसते. त्यामुळे जर अब्दुल करीम पाहिले तर त्यांचे चचा रजब अली असतात, रजबचे भांजे बंदे अली असतात, अल्लादिया खा हे अजमत हुसेनचे मामूजान असतात. ते सगळे एका याच्यातले लोक आहेत, कारण त्याच्यामुळे त्यांचं त्या जॉईंट फॅमिलीच्या बाहेर शिक्षण झालेलं नव्हतं. म्हणून सास ननद आणि सोतन त्यातली सास ननद ही जात असते ही फार लाईट स्लीपर असते. जरा त्यांनी पायल घालावी म्हणून ती कपाटातनं काढण्याच्या अगोदर या जागा व्हायच्या. इतकी टेलिभिती होती की कशी आपल्या प्रियकराकडे जाते. त्यामुळे तेच विषय आले. तर ते विषय नसलेल्या पण कुमारजी काय म्हणायचे की बंदिशीमध्ये सिच्युएशन चांगली पाहिजे, शब्द कमी, कारण एकतरी शब्दप्रधान गायकी नाही. तर तशा अर्थाच्या बंदिशी सुनीताबाईंना आवडायच्या. पण त्या गाणं ऐकायच्या तिथे थोडेफार शब्द ऐकायच्या. तर एकदा काय झालं, त्यांच्याकडे कुमारजी राहिले होते मला उमगलेले बालगंधर्वांची रिहर्सल करायला. आणि ते फार छान गात होते. म्हणजे बालगंधर्वांचे सौंदर्यशास्त्राची होलसेल एजन्सी पुलंनी महाराष्ट्रापुरती घेतली होती की बालगंधर्व जाणतो तुम्ही. पण कुमारजी ही लोक ज्या पद्धतीने बालगंधर्वांवर प्रेम करत होते, त्यांच्या गाण्याचा आस्वाद घेत होते, त्याच्या अगदी विपरीत कुमारजींचा हे होतं. तर तो काय, तर त्या काय सुनीताबाई काय म्हणायचे की ते कुमारजी गाताना सकुल तारक सुखा सुता त्याच्यामध्ये नेहमी अंतर्यात सुकविला नच जनकन माथा म्हणायचे. कारण गायकांना काय असतात, हवे तिथे मृदुणे हवे तिथे कठोर उच्चार सांगीतिक एक्सप्रेशन करता हवे असतात. म्हणून महाप्राण उच्चारातच सहसा शिव्या असतात. तसं ते प फ भ असे आले महाप्राण उच्चार की वजीबांसारखा ज्यांना माझ्या इतकी बडबड करता येत नसते असे गायक सुद्धा त्याचा बरोबर आघाताकरता उपयोग करून देतात. मला जणू काय मी वीस खांडेकरच आहे असं मला वाटलं होतं. मराठी संगीत नाटक हे महाराष्ट्राचे जागतिक रंगभूमीला योगदान मानले गेले आहे असं अलकाजी म्हणायचे बरं का. उत्तम कथानक, काव्य, संगीत, संवाद आणि अभिनयाच्या या पंचांगात बालगंधर्व नावाचा शुभयोग 50हून जास्त वर्षे मराठी रंगभूमीच्या कुंडलीत वास्तव्य करून होता. आबालवृद्धांना, जाणकारांना, अजाणांना बालगंधर्वांच्या संगीताने मोहून घेतले. बालगंधर्वांच्या उपजत गानगुणांना आणि अभिनय गुणांना भास्करबुवा बकल्यांसारख्या चौमुखी गवयाने सुसंस्कारित केले होते. आणि नाट्यसंगीतात अभिजात गायकीचे अभिजात गायकीचे संस्कार केले होते. त्यांच्या स्वयंभू अष्टपैलुत्वाच्या छायेत, बालगंधर्वांच्या स्वयंभू अष्टपैलुत्वाच्या छायेत त्यांच्या गानगुणाचं रोपटं डवरलं पण त्याचा वटवृक्ष झाला नाही. ती नऊवारी साडी काढून आणि भामिनीची ती वनमाला ती त्या भूमिकेतून तिला बाहेर काढून
जर 2 तंबुरात बसवली असती तर त्यांनी त्या सांगीतिक शक्यता कशा उलगडून दाखवल्या असत्या. आपल्या गानगुणांना, भास्कर बुवांकडून संस्कारित झालेल्या गानगुणांना गुण बालगंधर्वांच्याकडून स्वतःच दुर्लक्षित झाले. म्हणून ते सुजा नकसा म्हणायचे. कारण तिथे ते भजन आहे, फुला जस सुरिताबाईंना फार खटकायचं. शेवटी भाई पुलिता म्हणजे पुलिता तू शांत बस, त्याचा हेतू वेगळा आहे. त्याचा मराठी भाषेचं शुद्धीकरण हा त्याचा हेतू नव्हता. तो शास्त्रीय संगीतातल्या बंदिशींचं शुद्धीकरणाचा असफल प्रयोग नचिकेळकरांनी 60 वर्षापूर्वी करून तो असफली झालेला आहे. काही परिणाम झाला नाही कोणावर, ते तू सोडून दे. पण परवा एक वसंतराव देशपांडेंचे कुमारजींपेक्षाही प्रतिभावान गुरु त्यांच्याहून प्रतिभावान असलेल्या शिष्येला अनिलांचं गाणं शिकवत होते. कुणी जाल का, सांगाल का, सुचवाल का त्या कोकिळा, रात्री तरी गाऊ नको, खुलवू नको फुला गळा. तर ते शिकवत होते, कुणी जाल का, सांगाल का, सुचवाल का त्या कोकिळा, रात्री तरी गाऊ नको, सुकवू नको आपुला गळा. आता इथे सुनीताबाई चिडली असतात तर ते बरोबर. तर गाण्याला स्वरात गुंगून राहण्याचं किंवा त्या रुंजी घालणाऱ्या स्वरांवर आपल्या मनाचे तंबोरे जुळवण्याची एक हौस लागते. आपण त्या जमान्यात जायला लागतं. तसा तो पिंड कुमार सुनीताबाईंचा नव्हता. आता बघा, एकदा तिला कुमारजी ऐकत होते, सकाळची वेळ होती, आमच्या बाळकेश्वरचीच गोष्ट. आता असे तोडीचे स्वर लागले तर लागतात, त्याची काही खात्री नसते. पण ते स्वर लागल्यावर ते बरेच काही सांगून जातात. तसं पुलंची तंद्री लागली, तुला दाद द्यायला लागली, तंबोराड आणि कुमारजीने सुरू केलं, तुझो काय मोसे. अरे विचारतोस काय आज, तुझो काय मोसे, मोसे तुझो काय मोसे, मोसे आज शुभ दिन है राजन, आज शुभ दिन है राजन, वन में जा रे तू लेता जो बुझो काय मोसे. सुनीदेव धवन म्हणल्या, अरे पण काय येणार सांगतोस कुमार, वनात जाऊन का कंदमुळं आणायची आहे का, म्हणजे का ससा पकडून आणायचं आहे का. कुमारजी म्हणजे सुनते जरा थांब, अंतरा येतोय लगेच. तुझो गाय मोजे मोजे रे आज शुभ दिन है राजन, मन में भयो नदरंगी बुझो काय मोजे. कुसुंभ बर का, पलास, कुसुंबी. कुसुंबी रंगाला राजस्थान माळव्यामध्ये फार महत्व आहे. माळव्यावर सगळे संस्कार राजस्थानचे आहेत. दाल बाटी, दाल बाफले, वेशभूषा, सण, संजा, त्योहार. लोकगीतांवर कुमारजीची माळवी लोकगीतं म्हणून गातात, ती मुळात ते राजस्थानी आहेत, फक्त माळवी स्लँग त्याच्यात आलेली आहे. कुसुंभ रंग कुसुम रंग केसुडा म्हणजे टेसू म्हणजे पलाश वृक्ष. कुसुम रंग केसुडा वन में जा रे तू लेता जो बुझो काय मोसे. ते म्हणजे तुला सुविधा माहित नाही, होळीच्या दिवशी जो माणूस वनात
तिकडे हावळा बेहडा किंवा हिरडा अशा वनस्पती थोडंच आणणार आहे वनात जाऊन. तर असे सुरता लगेच. पण हे ह्याच्यात काव्यात येते चूक आहे कुमार, ते तू काही म्हण, तू बनवे जातो क्या लेतात क्या लेकर के तुमको आना, याचा उल्लेख स्थायिक पाहिजे. कुमारजी म्हणाले बरं. तर अशा सुनीताबाई होत्या. आता त्या काळी जेव्हा न धड चित्रपट, न धड नोकरी, न धड सिनेमा, कारण सिनेमात त्यांना इतके जब्बार पटेलांसारखे संत लोक भेटले की त्यांचं हृदय परिवर्तन झालं. त्यांनी वाटलं की आपल्याला झेपणार नाही, आपण ऐहिक माणूस पूर्णपणे. तेव्हा त्यांनी ते सोडून दिलं. आणि मग गाण्याची खुमखुमी फार, चाली लावण्याची खुमखुमी फार. तर त्यांनी आणि वसंतरावनी मिळून एक नक्कल बसवली होती, ज्याचा सुनीताबाईंना प्रचंड तिरस्कार होता. आणि आठवड्यातनं एकदा तरी ती नक्कल करायची. ती नक्कल म्हणजे अशी होती की माझ्यामध्ये ती पुलंनी घडवलेली होती. त्यांच्या मते तिथे लक्ष्मी क्रीडा मंदिरमध्ये किंवा त्या कात्र्या, गडू काका कात्रे इथे होते, त्यांच्या क्लासमध्ये गाणी व्हायची. म्हणजे कोणी येऊन तिथे गावं असं होतं. म्युझिक सर्कलचाच प्रोग्राम होता असं नाही. तो इट वॉज अ क्लब ऑफ सिंगर्स फॉर सिंगर्स. जसं मुंबईला ट्रिनिटी क्लब होता ना, तिथे गायकांनीच गायकांचं गाणं ऐकायचं. भास्करभाऊ बघल्यांनी सुरू केलं होतं. तसं त्या तो जो क्लब का जो काय होता तिथे समजा फैयाज खानचं गाणं आहे. तर हा एक जाणकार, बारकावे जाणणारा, इरसाल, खडूस आणि मिश्किल असं जे पंच रसायन पुण्यातच मला वाटतं सहजासहजी घडू शकतं, तसा तो श्रोता होता. असा उतार व्हायचा. आणि तो खासाहेब किंवा श्रोते जण यायच्या आधी तो स्टेजवर, अशी इंडियन बैठक असायची ना, तो स्टेजवर असा डावा हात ठेवून आणि उजव्या हातासाठी न अंगठी फिरवता, न काकडी कातरता तो सुपारी कातरत बसायचा. आणि अशी नजर आलीत का बुवा, आणि श्रोत्यांच्याकडे असा मिश्किल भाव. काय आता मजा येणार आहे, लोकांना वाटायचं गाण्यात त्याला काय मजा येणार आहे, अशा खुशीत बसले. मग तिथे कोण दे रे संबरोधी ही बुलंदी, मला वाटतं हे पात्र निर्माण केलेलं आहे. तसा टोपी घातलेला म्हातारा माणूस होता. आणि मग फैयाज खानचं गाणं सुरू व्हायचं. आता ते आग्रा घराण्याचं गाणं, ते हे सगळी पुलं नक्कल करायची आहे. क्या बात आहे, वा. सुरू करतात तुम करून म्हणायचा. सुपारी कातरत आता स्थायीचा क्लायमॅक्स कुठे आहे? अरे हा कर कन्नला गिरी नारा हा, अरे हा कर कन्नला गिरी. पुढचं भैयस का म्हणणार त्याच्या आधी वा, आणि सगळे लोक त्याला शाळे होते. मग पुढच्या महिन्यामध्ये मास्टर कृष्णांचं गाणं आहे. अगदी फैयाज त्यांच्या विपरीत व्हॉइस घ्यायचे, पण हा तरबेज होता. मध्यम कर रे. आणि तो बघायचा गाणं रंगताय कधी, तेव्हाच तो आपल्या पोतडीतले अस्त्र काढायचा दाद देण्याचं. मात्र अशी उंगली निर्देश करून वर्त सप्त किंवा ती दिशा दाखवायची स्वराची. तुम विदूर घर जाओ सबरी के बैर सुदाम जी के चावल रुचि रुचि
सबर के मेर सुदाम जी के चावल रुचि रुचि भोगल वा 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 हा काल. मग तर तिसऱ्या बाजूला कोणाचं मनसुरांचं गाणं आहे. केलं का? देव देव किंवा रंगरो वा 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 काय म्हणायचं रंगरो बजावरू बंजीवराय मनवज लीनो रे वा गंध. आणि जे काय उपस्थित असायचे ते अगदी पुलंच्या अष्टपदित्वामुळे. पण सुनीताबाईंचा असा राग की तू दीड मिनिटात त्यांची नक्कल करतोस आणि लोकांना फसवतोस. तू कमीत कमी 10 मिनिटं ती तशी गायकी दाखवलीस तर तुला मी मानेन. अशी त्यांची एक प्रकारची सद्भावना होती. पण क्षणात रसभंग करण्याचं त्यांचं सामर्थ्य विलक्षण होतं. दुसरं तुम्हाला सांगतो. एकदा या सुमारासमध्ये काहीतरी आणीबाणी 75च्या आसपासचा काळ असा काहीतरी होता. आणि तो एक मित्र वर्तुळ होतं ते रामराव देशमुख म्हणजे सिडींचे धाकटे बंधू, ज्यांनी कुमारजींना दुसऱ्या आजारपणातून वाचवलं. ते असे काहीतरी देवासला गेले आणि त्यानं पाहिलं की एकदा ते राज्य क्षमा त्यातून बरे झाल्यावर कुमारजींना पुन्हा जी उबळ होती ती सर्वसामान्य नव्हती. मग त्यांचे बंधू मोठे TB स्पेशलिस्ट होते, मधुमामा देशमुख, सिडींचे कनिष्ठ बंधू, ही सगळी मंडळी. मग ती पुन्हा त्यांना ट्रीटमेंट दिली. तर ते गुरु भट म्हणून होते, इंदोरला रामूभैया दाते अशा सगळ्या लोकांचा ग्रुप होता. आणि त्यांची दर 3 आठवड्यांनी कोणाकडे तरी प्रीती भोजनाचा कार्यक्रम व्हायचा. त्याच्यापोटी काही लोकांना अप्रिय अशा एका मद्याचा आस्वाद पण माफक प्रमाणात घ्यायला जायचा, ज्याला हिंदी म्हणतात की समुचित सेवन, आकंठ प्राशन नाही. भारतीय मद्य का समुचित सेवन. आणि तिथे छान सगळी लोक म्हणून माझ्या आईने मसाले भात केला होता. आता वाळकेश्वर रोड मलबारीलच्या एरियामध्ये आता तिथे रेशन तांदूळाचं दुकानच नव्हतं, म्हणजे गिरगावात खोताच्या वाडीपर्यंत जायला लागायचं. तर सुनीताबाई त्या दिवशी आणीबाणीचे दिवस आहेत आणि सभ्य गृहस्थांनी, ज्यांना बंगालीमध्ये हे म्हणतात भद्रलोक, अशा लोकांनी चैनीचं तांदूळ खाणं हे राष्ट्रविघातक कृत्य आहे म्हणून त्या सगळ्यांना पुरेल एवढ्या रेशनचा भाग उकडून घेऊन आले होते. आता याच्यामुळे आमच्या मसाले भात हुकला आम्हाला. तो मग आता आम्ही सकाळी खाल्ला तो सुनीताबाई गेल्यावर. पण अशा सुनीताबाई होत्या म्हणजे एक वेगळंच रसायन होतं. आणि त्यांनी जे जे काही तत्प्रसंगी कठोर असे वाटणारे निर्णय पुलंच्या बाबतीत घेतले असं लोकांना वाटलं ते तसं चुकीचं होतं. त्यांनी पुल हा एक गुणसमुच्चय होता, त्याला एक फोकस तसं काम करायचं काम सुनीताबाईने केलं. माझ्या त्यांच्याबद्दलच्या आधाराच्या आड मी काही येत नाही, पण हे मोठ्यांच्या छोट्या गोष्टी. याला पूर्वी अमृत मासिकामध्ये 1 रुपया आणि अंक मिळायचा, त्या लायकीच्याच असतील माझ्या या गोष्टी. ते फार काय ते मुसावी म्हणजे मुद्रा राक्षसाचा विनोद आणि उसंडू म्हणजे उपसंपादकाच्या डोलक्या. पण त्याच्यात असं लिहिलेलं होतं की ते अमृत मासिकातल्या द्यायच्या नाही, इतर मासिकातल्या द्यायच्या. तशा माझ्याकडे या बऱ्याच गोष्टी आहेत. आता मी थोडीफार त्यांच्याशी कवितेची जवळीक साधायचा प्रयत्न केला. माझ्या मते मला कवितेची आवड होती आणि त्याला काही दुसऱ्या कोणाच्या मताची गरज नाही. कारण माझ्या घरी माझ्या वडिलांना खंत होती तशी काही साहित्य त्यांचे प्रॉपर एज्युकेशन झालं नव्हतं. अत्यंत गरिबीतून त्यांनी बाटलीबाईंना संगीत शिकवायचे ते.
त्यांचे अकाउंटन्सीचे गुरु, त्यांची शिकवणी होती. टू कट द लॉंग स्टोरी शॉर्ट, हे पुढे फर्ममध्ये सिनियर पार्टनर झाले आणि बाटलीबाईला अमाप पैसा मिळाला डबल एंट्री बुक किपिंगमध्ये. ते अजूनही एशियात वापरलं जातं. आणि त्यांनी तंबोरीची जोडी विकत घेतली आणि बांद्र्याचं जे ताज आहे त्याच्या पुढे त्यांचा बंगला आता होता का नाही माहीत नाही. त्याच्यामुळे ही शिक्षण प्रसारक मंडळी, एशियाटिक सोसायटी, गांधर्मा विद्यालय अशा संस्थांची ऑडिट फुकट करून द्यायची वडील माझे. तर नाट्यनिकेतनचं ऑडिट. त्यामुळे सगळी गुढी लोक घरी यायची आणि जे आपले मित्र आहेत त्यांची पुस्तकं आणायची. ते असं काय ज्ञानाच्या शोधार्थ बाहेर पडले नाहीत. पण माझ्यावर बऱ्यापैकी साहित्यिक लोक खूप यायचे. घरंदाज गायकीच्या निमित्तानं सगळ्या लोकांना एक एक प्रकरण श्रीपू वाचून दाखवायची. तर श्रीपू असायचे, बाबा बोरकर असायचे, पाडगावकर, करंदीकर, वाला कुलकर्णी. पण मी कोणी साहित्यात दखल घेणार आहे असं करून मी 2-3 प्रयत्न केले. त्यांनी मला साप धुडकावून झालं. मी म्हणजे गाणार, मी गाण्यातल्या शंका मला विचारायच्या. मी त्यांना हवा किंवा त्यांच्या बैठकीतल्या जितक्या सातत्याने तुम्ही त्यांच्या उदाहरणात भेटला तसा काय मी नव्हतो. आम्ही भेटलो ते पुलंच्या करता आणि त्या तिथे असायच्या. तर एकच मला सुनीताबाईंची सांगीतिक सजेशन फार महत्वाची वाटते. 1967 साली अनिलांनी एकदा काय झालं, ते देवास्थ आले आणि त्यांना टायफॉइड झाला आणि त्यांची कंबर आणि हे असं माकडाच्या वरचा भाग फार दुखायचा. आणि तो 3 आठवडे मी असा दाबला आणि अशी त्यांची सेवा केली की आमची मैत्री अगदी हडापेरापर्यंत रुजली त्यांची. आणि त्यांनी मुकुलला एक कविता दिली षडजदे. ती भानुताई आणि कुमारींचं पहिलं गाणं जे झालं नागपूरला, त्याच्यात भानुताईंनी जी साथ केली त्याच्यावरती होती. सगळी मला आठवत नाही. त्याला मुकुलनी चाल लागली होती आणि फार छान चाल लागली होती. शब्दाचे ऋण फिटता अर्थाच्या पलीकडची निगता तू दिलीस. सगळे काय म्हणत नाही का? आणि मला आलेल्यांनी चाल दिली होती मध्यम कर. मला आवडते वाट वळणाची दाट झाडीची नागमोडीची. आता मला असं म्हणता आलं असतं, मला आवडते वाट वळणाची दाट झाडीची नागमोडीची. तसं मी म्हणलं नाही. ही दाट झाडीची नागमोडीची एक बोर्ड आणि काढला तर एकमात्र मला ती सुनीताबाईकडून मिळालेली दाद. नंतर मग एकदा काय झालं, मी त्यांना म्हणालो, मी एकदा 2000 काहीतरी 5-6 साली माझं इकडचं सामान तिकडच्या फ्लॅटमध्ये असं शिफ्ट करायचं होतं मुंबईत. तर तो जो मुवर अँड पॅकर्सचा जो माणूस आला जब्बारबाई, तो पर्शियन होता, शिकलेला होता आणि तो ते काम करत होता. मग ते सगळं ते पॅकिंग करायचं हे करायचं. तर त्याच्यामध्ये एक पुलंच्या पुस्तकाचा गठ्ठा होता. त्याच्यात तुझं पाशी होतं. आता पर्शियन म्हणून मी लगेच म्हणलं की हजारों साल रोती है नरगिस अपनी बेनूरी पर, बडी मुश्किल से होता है चमन में दीदावर पैदा. असा त्या नाटकात आणि एकंदरीत मराठी समाजात रुळलेला आणि नाटकात लावलेला अर्थ असा आहे की ते उपेक्षित असतं, फुल दुर्लक्षित असतं. मोठ्या मुश्किलीनी समाजात दीदावर म्हणजे ज्याला नजर आहे, मग ते मराठीतला डोळस हा शब्द किती बेसूर आहे, दीदावर वगैरे वगैरे असं ते निरूपण आहे. तर तो म्हणाले ऐसा बाप क्या कह रहे हैं, ये ऐसा कुछ नहीं है. तो MA ग्रॅज्युएट होता तो कुठल्या तरी पर्शियन युनिव्हर्सिटीचा. तो
तू म्हटलं की नर्गिसचं फुल म्हणजे बगोळीचं फुल नाही. ते ज्या प्रदेशात ते फुल फुलतं ते असं असं असतं थोडं खोलगट आपला पंजा असतो ना तशी त्याची अशी तिरकी आणि खोलगट ठेवण असते आणि त्याच्यावर पाणी ठरत नाही. आणि तरीही पावसाळ्याच्या एका विशिष्ट थेंब त्या विशिष्ट ठिकाणी पडला की तो प्रदेश डोळ्यासारखा दिसायला लागतो आणि तो डोळाच वाटतो लांबून, त्याच्यात एक चमक येते. म्हणून तो म्हणतो की बडी मुश्किल से होता है चमन में दीदावर पैदा. तर हा सुनीताबाईंना अर्थ सांगितल्यावर कशाला मला त्रास देतोय असं त्यांनी चेहरे करून मला दूध करून दिलं. अर्थात तेव्हा तुझं पैशाला 20 वर्ष होऊन गेली होती, आता काय त्याची जरूर नसेल. पण ज्या एका औत्सुक्याकरता किंवा क्युरिओसिटी करता म्हणजे दह्याचा ऑप्टिमम आनंद देणारा दही लागण्याचा बिंदू कुठला इथपर्यंत त्यांना क्युरिओसिटी होती नाही का. भांडं धुतल्यावर ते उलटं टाकायचं व भांड्यावर पुन्हा ठेवायलाच उलटं टाकायचं याची अनेक शास्त्रोक्त कारणं त्यांना माहित होती. तर मी हे त्यांना सांगतोय की हे असा पण दिदावरचा अर्थ आहे. त्याने जो धुतकारून एकदा मी त्यांना गमतीनं म्हणालो बरं तसं मी रिकामाच असायचं पुण्यामध्ये. एकतर काय पुण्यामध्ये रिकाम्या लोकांना विचारवंतही म्हणतात आणि त्यांच्यामध्ये एक ऊर्जा असते काहीतरी ज्ञान जाऊ दे शब्द सुचवत आपण जरा इथे उच्चारण्यासारखं. ते म्हणतात थांबा एक 10 मिनिटं. तर ते काय सांगत होतो पुण्यात बुद्धिवंत. हा तर मी त्याने म्हणलं की तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा घरदार टाकून मी जाईन दूर गावा. सगळी छान कविता आहे. शिंपीत पावसाळी सर्वत्र याल केरी वगैरे यावा नाम पक्षी स्पर्शू मलाच यावा तारांवरी पडावा केव्हा चुकून हात शेवटी येतं गंधार सापडावा. तर म्हणजे सुनीताबाई माझ्या डोक्यावर असं एक चित्र आलं की त्या विस्तीर्ण पोकळीच्या एका कोपऱ्यात भाई पेटी घेऊन भांबावलेल्या चेहऱ्याने बसलेत. त्यांच्या जाड डोळ्यातून ती अस्वस्थता ढिंगाच्या चष्म्यातून ती अस्वस्थता दिसतीये की आता सुनीता जो गंधार म्हणून लावेल त्याला मॅचिंग षडज आपल्याला पेटीत सापडेल की नाही. कारण सांगीतिकदृष्ट्या ही ओळ अफलातून असणारी चुकीची आहे. गंधार इज इन रिलेशन टू षडज. नुसताच गंधार कसा लागेल, नुसताच जो एक स्वर लागेल तो षडजच असला पाहिजे. तर त्यांनी माझ्याकडे आणि कटू आणि कुटील नजरेने पाहिलं आणि मला जवळजवळ हाकलण्याचंच बाकी ठरलं. तिसरी गोष्ट म्हणजे मी त्यांना म्हणलं की समईच्या शुभ्र गळ्या उमलवून लवते ही अत्यंत आवडती कविता. तर त्यांना ती रुजण्याची चाल काही आवडायची नाही. जसा भोळ्या कळ्यांनाही येतो आसमानचा वास तसा त्यांना रुजनाच्या चालींना वेस्टर्न हार्मनीचा वास यायचा. त्यांच्या मते गुणी बाळ असा जाग शिकारे वाया. मी म्हटलं असं म्हटलं तर बाळासाहेबांचा हृदयनाथ महेशकरांचा फारच अपमान झाला असता की इतका वाया का जागतोस, मी तू जी प्रतिभा साधन करतोस ती वेळ वाया घालवणं आहे असं त्यांना म्हटल्यासारखं होईल. हा तर काय तर मी म्हणलं की समईच्या शुभ्र कळ्या उमलवून लवते ग काहीतरी ती मध्यवयीन बाई अशी लवलेली आहे. तर मी म्हणलं समईच्या शुभ्र कळ्या कशा. हाडणकरांचं चित्र पाहिलं तरी त्याच्यात ती समई पिवळी आहे, तो पदराचा प्रकाश पिवळा आहे, समई पिवळीच असते. बरं तेव्हा काय लेड लाईट्स कुडाळला निघालेले नसणार. आजकाल ते मिळतात ना पांढऱ्या समाया. तर मी म्हणलं समईच्या सोनकळ्या म्हणा. आज यांनी सोनं भात दिलं त्याचं बी पिवळसर असतं. समईच्या सोनकळ्या उमलवून लवते ग केसातच फुललेली जाई पायाशी पडते. बरं का त्याचं डोळे भरून ऐकत होत्या. तर मला त्या काय म्हणे अर्थात तेव्हा त्यांचा रेटिना इतका बळवला नव्हता की पिवळ्यातून निरखून पाहिलं की आत म्हणजे प्रकाशाचा जो खरा स्रोत असतो तो पांढरा शुभ्रच असतो आणि पांढऱ्याचा रंग हा वैराग्याशी किंवा विरक्ततेशी किंवा पावित्र्याशी आहे. पण म्हटलं इतकं निरखून पाहणं आता यांना रेटिना नंतर सुद्धा काय बघणार आहे असं मला उगाचच खट्याळपणे वाटलं. अहो पण इफेक्ट पिवळाच आहे ना तसं. निळ्यामध्ये सुद्धा तुम्ही तसं फार निरखून पाहिलं तर ते पांढरं दिसेलच की, पण त्याच्याकरता निळ्या रंगाची व्युत्पत्ती नाहीये.
आता पुढची ओळ आहे, थोडी फुले माळू नये, डोळा पाणी लावू नये. म्हणजे सकाळचं वर्णन आहे असं मला माझ्या अल्पमतीला वाटतं. तर थोडी म्हणजे काय, जास्त लावायला पाहिजे होती का? तर त्याच्यापेक्षा मी म्हणलं डोळी फुले माळू नये, कमी काय जास्त आहे सोडून द्या. त्यांनी असं केलं काहीतरी अशा अर्थाचं. आणि पदराच्या किनारीला शिवू शिवू ऊन गई, ही एक अशी ओळ आहे की मला गलबलून येतं. पण म्हणलं पदराच्या म्हणजे सकाळ झालेली आहे, त्यामुळे ते ऊन तीव्र दहका चटका देणारं नाहीये. मग पदराच्या किनारीला शिवू शिवू कोण गई, ही ते संबंध 12 कडव्यांच्या कवितेला जास्त पोषक दिसतं असं वाटतं. पण त्यांनी झालं तुझं एवढंच विचारलं मला. याच कवितेतली एक ओळ ऐकून आणि एक कथा सांगून मी संपवतोय. 3 मिनिटं लागतील. मूळ ओळ आहे, हासशील हास मला, मला हासूही सोसेना, अश्रू झाला आहे खोल, चंद्र होणार का दोना. तर मी चंद्राचं काढून टाकतो. मी असं म्हणतो, भाईंना उद्देशून ते म्हणतायत, हसावतोस हसावशील हासेन मी, मला हासूही सोसेना, अश्रू झाला आहे खोल, अश्रू मात्र झाला आहे खोल. आणि गालिबचा शेर आहे, आह जो कतरा आखो से न निकला, सो तुफान निकला, तेच आहे मनोहर तरी. त्यांना जी एकटेपणाची आणि खरा मित्र पाहिजे, प्रेम त्याग शारीरिक आकर्षण असं नाही, एकमेकांच्या गरजेकरता नाही, पण एकमेकांच्या मानसिक स्थिती शेअर करण्याला, जसे हिंदी में साझा करना कहते हैं, असा एक निखळ मित्र हवा होता. हा त्यांना हवा होता, पण त्या मित्रावर पण त्यांनी असंच असलं पाहिजे, ही सक्ती ह्या का लादायच्या हे मला कधीच कळलं नाही. असा त्यांचा जेनशी जशी त्यांची एक जवळीक होती, त्याला प्लॅटॉनिकी म्हणता येते. ती अगदी फारच एक अशी ड्राय आणि डिमांडिंग अशी ती मित्राकडून त्यांची अपेक्षा आहे. तसे एक मीर असगर अली म्हणून होते, स्वातंत्र्य सैनिक होते. ते वसईला त्यांचं हे होतं. इथे बंबपुरंदर तिकडे गेले होते आणि कोण तो प्रसिद्ध शिवकालीन, त्याची कबर तिथे होती, अफजल खानाची का कोणाची तरी. ते भैयाने विचारलं की कुठे कुठे आहे ती, तर तो म्हणाला आमच्या अंगणातच आहे, ही इथेच आहे. अशी ती आठवण वाटत. ते यायची आमच्याकडे, त्यांच्याकडून त्या उर्दूही शिकल्या होत्या. आणि आता असा जो मित्र हो बघतोय त्याला भैया का म्हणावं. आता मला माझ्या शाळे कॉलेजातल्या कोणी मैत्रिणी भैया म्हणायला नाही, त्यामुळे अजित शहा जर आले असतील तर आपल्या घटनेमध्ये जे बंधुत्व आहे त्याला मी पारखा झालो. पण कोणीही बहीण बंधू म्हणेच ना, भैया म्हणेच ना, तर ते असो. शेवटची एक क्षण सांगतो संजयबाईंच्या याच्यातला, की त्यांच्या आजारपणात बऱ्याच वेळा अरुणाताई असायच्या, कधी नसायच्या, मी असं जायचो तेव्हा. शांताबाई शेळके असायच्या, लोहुकरे. आणि मला वाटतं रामभाऊ कलोडकरच मला म्हणाले की सुनीताबाईंनी त्यांना सांगितलं की भाईचा 5 ते 6.5 वेळ त्यातल्या त्यात तो टवटवीत असतो, आणि त्याला काहीतरी तुझ्या आर्कामधलं गाणं ऐकव त्याच्या आवडत्या गायकांचं किंवा मग त्याचा वेळ चांगला असेल. म्हणून त्या काळी माझं रेवॉक्स मशीन घेऊन काही स्पोर्ट्स घेऊन मी जायचो. सुनीताबाई असायच्या, तिथे विणकाम करत असायच्या किंवा कामसू फार होत्या. कधी डायरीची पानच निवडलं, कधी घोळूची भाजी निवड, किंवा भाजीला शेपूची भाजी आवडते म्हणून ते करत बस, अशा त्या कामात काम करून असायच्या. आणि माझे काही असे मित्र आहेत, त्यांना कादंबरी वाचता वाचता गाणं जास्त ऐकू बारकाव्याने येतं, नुसतं गाणं केलं बसू शकत नाही. तर मला लक्षात आलं की त्यांना आमिर खान असं स्वरप्रधान गाणं त्यांना आवडायचं नाही, कारण गाण्याला एक गुंतून राहावं लागतं. मग अशी मी म्हणालो, त्या स्वरांना आपल्या भोवती रुंजी घालू द्यावं लागतं, त्या स्वरांची आपल्या मनाची तंबोरी जुळवावी लागतात, तेवढा निवांतपणा पाहिजे. तो त्यांचा स्वभाव नव्हता. तर त्यांना त्या दिवशी झिंझोडीचा विषय निघाला होता. तरी पंचम जयपूर रंगाचं त्यांना
अल्लार का मला एकदा सांगत होते म्हणे हा मला गाऊच घे ना मी अल्लार का बसलो डबल जेवण सारख्याचं चालूच तो म्हणे उन्हाळ्याचे दिवस होते हातरुमात शोधायला डावीकडे वळला तर मी हाताने असं तोंडावर बोट ठेवलं आणि इथून तबला वाजवून घेतला मंजुरांच्या बरोबर हा? तर असं गाणं त्यांना आवडायचं पण पिया बिन तो झिंजोटी आहे. पिया बिन नाही आवत चैन. पिया बिन पिया नाही पिया बिन नाही पिया बिन नाही त्यांना वाटायचं तेच चाललंय पण नाही चौबाजूकडून ते सुराला बघणं आहे सुराची आस रुंजी हे त्यांना नव्हतं मग त्या सेशन मध्ये सवरी हात बोटाने ताल दे सवरियानी मेरो मन सखी हरली सवरी ताल दे ना मेरो मन सखी हर लीनो फा सवरी यानी मेरो मन सखी हरली सवरी यानी सुंदर सुरत अति रंग भरी जिद जोरी सुधा बुध बिसन गई मोरी सारी मेरो मन सखी हर लीन सवरियाने सोत जागत निद लागत का करू सूझ आज लाज काज की तरब तजिया देखे देखे प्रेम भई वाके चरणन की चेरी मेरो मन सखी हर लीनो सावरियाने किंवा अंबावती ह्याच्यामध्ये एकाच वेळी संताप आणि असहाय्यता लाल शरमत हिया लाल शरमत हिया लाल शरमत आदनी लज होरी मोरी झलकी गगनिया निठुर निकर ठटोरी करत नित नित लाज शरम तो कोणा ही गाणी त्यांना फार आवडली आणि काय ताल फार बरोबर द्यायचे नाही थांबव पण असं त्या अशा डुलत होत्या तर मी त्या जर आत गेल्या तर मी भाईंना म्हणलो की भाई याने हे आग्रा गाण्याचं गाणं जर आवडलं तर दिसते जास्त तर भाई त्यांच्या हाफकाटमध्ये ते घोगऱ्याला मला म्हणले मोजता येते ना अशी एक सुनीताबाईंची आठवण होती मग एक दिवस त्यांना मी बालगंधर्वांची नवी जुनी गाणी रेकॉर्डवर ऐकत होतो या काळ्या सोफ्यावर बसून चॅपलिनचा फोटो आहे ना तिकडं आणि तिकडे शांताबाई शेळके सुनीताबाई आणि कोणीतरी क्षण हा शब्द चालवत होते कुठल्या कुठल्या कवितेत आला तर क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षावा म्हणून म्हणणं इकडचा गेला किंवा आता जगायचे माझे किती क्षण राहिले तर सुनीताबाई म्हणजे असे गगनवधी फटांचे क्षण नको करतात मग क्षण आला भाग्याचा वगैरे असं चाललं होतं आणि इथे बालगंधर्वांचं गाणं ते ऐकून झाल्यावर पुलंचं आणि माझं असं बोलणं चाललं होतं म्हणजे माझी श्रवण भक्ती ते बोलत होते की त्यांच्या गाण्याचा कोणावर परिणाम झाला तर माणिक वर्मावर झाला छोटा गंधर्वावर झाला आणि कोणाचा झाला आणि तिथे क्षण हा शब्द चालला होता तर भाई म्हणले काय चाललंय म्हणलं क्षण शब्दावर चाललंय तर भाईंनी एकदम मला विचारलं तुला कृष्णराव सोडकर आठवतात का त्यांच्या चेहऱ्याची ठेवण अशी होती यदोमनी सरना करीना तर भाई म्हणले कृष्णराव सोडकर आठवतात का ते म्हणलं हो तर ते म्हणाले शिंकेपूर्वीचा क्षण सुनीताबाई ओरडल्या अरे भाई पण त्यांना ऍक्यूट सॅनिटायसिस होता नमस्कार